काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून बाहेर येते आणि संवाद साधते। थेट जाऊया। महाराष्ट्र विधिमंडळातील विधान परिषदेचं सभापतीपद मागच्या 2.5 वर्षापासून रिक्त आहे। या बाबतीत वारंवार सर्व सदस्यांनी विधान परिषदेच्या सभापतीची निवड व्हावी अशी भूमिका मांडलेली। यावेळेस सभागृहात सुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली आणि एक संविधानिक पद 2.5 वर्ष रिक्त राहणं हे कायद्यात बसत नाही, घटनेच्या विरोधात आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे, कारण याची निवडणूक लावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे, परंतु कॅबिनेटने राज्यपालांना कळवलं पाहिजे। पण जी माहिती आम्ही घेतली आमच्या कॅबिनेटने त्यावेळेस कळवलेलं आहे, ज्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, परंतु या कॅबिनेटने अजूनही विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक घेण्याचं राज्यपालांना कळवलेलं नाही। आणि म्हणून आम्ही राज्यपालांना विनंती केली, एक तर आमच्या कॅबिनेटने जे कळवलं होतं त्या आधारावर किंवा या सरकारला तुम्ही तशा पद्धतीनं सूचना करून विधान परिषदेची सभापतीची निवडणूक झाली पाहिजे, कारण ही न होणं हे घटनेच्या विरोधात आहे, घटनाबाह्य आहे। अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली। राज्यपालांनी या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। सर, थोड्या वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिलेली आहे। राज्यपाल कोट्यांचा 12 आमदारांचा विषय सातत्याने प्रलंबित आहे। तुमच्या वेळेस स्वतः राज्यपालांनी आडकाठी घातलेली होती तुमचं सरकार असताना, आता तोच प्रस्ताव मंजूर करण्याकरता कुठेतरी सरकार लगबग करते का? मला असं वाटतं ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्याच्यावर आता बोलणं काही योग्य होणार नाही, कारण ते प्रकरण ऑलरेडी सुप्रीम कोर्टात आहे। या अधिवेशनात उपसभापतीचा जे रोल राहिलेला आहे, म्हणजे आपण सभापतीचा एकतर्फी निवडणूक मागतात, दुसरीकडे नो कॉन्फिडन्स ही दाखवलेलं आहे, त्याच्याबद्दलही जी इन्क्वायरी आहे ते पेंडिंग आहे, मागणी आहे। आत्ता आम्ही सभापतीची निवडणूक त्वरित घेण्यात यावी, कारण हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे। या सरकारला आता आम्ही बाय बाय करतोय, निरोपाचं अधिवेशन आहे, म्हणून त्याच्या आधी ही सभापतींची निवडणूक व्हावी या भूमिकेसाठी आम्ही आलेलो आहोत। दानव जी, आप नहीं बताइए, आज आपने राज्यपाल से मुलाकात की है, महाविकास आघाड़ी की तरफ से सभी ने मुलाकात की, क्या विषय था, किन मुद्दों पर आपने मुलाकात की, क्या बात की? जो महाराष्ट्र के विधान परिषद का सभापति जो जिम्मेदारी है वो पिछले 2.5 साल से वो रिक्त है, वो खाली है। ऐसा करना संवैधानिक नहीं है। सही कहा जाए तो कैबिनेट ने, महाराष्ट्र का जो कैबिनेट अभी है, इन्होंने ये बात राज्यपाल जी को कहना था, लेकिन अभी तक उन्होंने वैसा इंटीमेशन नहीं दिया है। इसके पहले हमारा जो महाविकास आघाड़ी का सरकार था, जब महाविकास आघाड़ी के कैबिनेट ने राज्यपाल जी को वैसा इंटीमेट किया है। हमारी अब मांग है विधान परिषद के सभी सदस्यों की, महाविकास आघाड़ी की, कि विधान परिषद सभापति जो है वो तुरंत ये संवैधानिक पद पे नया व्यक्ति चुने जाना चाहिए, ये हमारी भूमिका है। राज्यपाल ने क्या आपको आश्वासन दिया? राज्यपाल जी ने हमको इसमें पॉजिटिव सकारात्मक प्रतिसाद दिया है, शायद हो सकती है ये चुनाव जल्दी। ये नहीं पता। दरम्यान आपण बघतोय की विधान परिषद सभापती निवडणुकीबद्दल मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे गेलं होतं।